नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपले स्वागत करतो। अतिशय प्रसिद्ध असलेले पारनेरचे आमदार निलेशजी लंके आपल्या सोबत आहेत आणि आपण काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही शरद पवार साहेबांच्या नावानं मोठं कोविड सेंटर चालू केलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात तुमचं नाव झालं होतं आणि आताच्या काळामध्ये तुम्ही आता अजितदादांच्या गटात आहात। येणाऱ्या निवडणुकीला कसं सामोरं जाण्याची शक्यता आहे तुम्ही? जनतेत काम करीत राहायचं सगळ्यात महत्वाचं। राजकारणात राजकारण नाही करायचं, राजकारणाचा फायदा सर्वसामान्य लोकांना कसा होईल ते हेतून काम करीत राहायचं। येत्या निवडणुकीत तुम्ही खासदारकीसाठी इच्छुक आहात असं ऐकतोय आम्ही। नाही, इच्छुक वगैरे कुठल्याच निवडणुकीला नाही, मी काम करीत राहायचं, पक्षाची जबाबदारी देईल ती पार पडित राहायची। एकीकडे तुम्ही म्हणजे आपल्या सरकारमधले मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आंदोलनासाठी मोठं रान उठवत आहेत, त्याचवेळी मराठा आंदोलनाचा पण लढा चालू आहे। या दोन्हीकडे कसं पाहतो? काय असतं, ह्या गोष्टीच्या बाबतीत प्रत्येकाची वेगवेगळी विचार करण्याची पद्धत असते। तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, यापेक्षा त्यांना जे वाटतं ते करतात ना, त्यामुळे त्या गोष्टी चर्चा न केलेली बरी। आपण आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं, काय मागितलं पांडुरंगाला? हेच मागितलं, आमच्या दीपक आबांचा वाढदिवस, दीपक आबांचे सगळे स्वप्न पूर्ण होत आहेत। म्हणजे दीपक आबांचे स्वप्न काय आहे ते आम्हाला आम्ही सुद्धा सांगितलं की आमच्या आबांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे आणि आबा 2024 ला आमच्या बरोबर विधानसभेत पाहिजे। नक्कीच। हे होते आमदार निलेश लंके आणि त्यांनी आपली परखड मतं आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहेत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।